माळ रानावर उगवणारी टाकळा नावाची एक अत्यंत बहुउपयोगी बहुगुणी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये हिला चक्रमर्द दद्रुग्ण एडगज असं म्हटलेलं आहे. सायंटिफिक नेम जे आहे हिचं तर ते केसिया टोरा म्हणून आहे. आणि गावाकडे रानभाज्यांमध्ये हिचा समावेश केलेला आहे. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला कोवळ्या पानांची भाजी केली जाते, जेणेकरून त्वचा विकार होत नाहीत. ही भाजी खाल्ल्यानंतर पोटाचे आजार जातात, जंत जातात पोटातले. हिला नंतर शेंगा येतात, तर त्या शेंगा मध्ये ज्या बिया असतात तर त्याची कॉफी करून कंड येणं म्हणजे खाज सुटणं अंगाला, तर याच्यामध्ये चांगला गुण येतो. अशक्तपणामुळे ज्या स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होतो तर त्या स्त्रियांसाठी याच्या बियांचे लाडू करून खाल्ले जातात. त्वचा विकारातलं हे अत्यंत बाप औषध आहे. आणि आपलं जे काही चक्रमर्द तेल आहे तर यातलं हे मेन कंटेंट आहे. मूळ जे आहे तर ते उगाळून गजकर्ण, इसब, नायटा याच्यावर लावलं जातं. सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शनवर हिचा खूप चांगला गुण येतो. डायबिटीजमध्ये पण हिचा गुण चांगला आहे आणि इझिली अवेलेबल आहे. माळा रानात उगवते खूप सारी. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळ्यांनी हिची भाजी करून खाणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून पावसाळ्यामध्ये होणारे जे काही पोटाचे आजार आहेत तर ते होत नाहीत. टाकळा, करंज तेल आणि गंधक, तर याच्यापासून बनवलेला जो काही मलम आहे जो आपल्या क्लिनिकमध्ये आहे तर त्याचा इसब, गजकर्ण, नायटा आणि सर्व प्रकारचे फंगल इन्फेक्शन याच्यामध्ये खूप चांगला गुण येतोय. अशी इझिली अवेलेबल अशी बहुगुणी ही वनस्पती आहे.